भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सहपरिवार मतदान केले। खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आणि त्यांचे चिरंजीवही सोबत होते। आमदार सत्यजित तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तांबे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांच्या मातोश्री, पत्नी, बंधू हे देखील यावेळेस मतदान केल्याचं पाहायला मिळालंय। काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। 20 वर्षांनंतर प्रथमच उमेदवार म्हणून माणिकराव ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। सांगलीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हरमन चहावालाकडून मतदानाचा बजावा हक्क हरमन चहा 5 रुपये फक्त अशी मोहीम राबवण्यात येते। हरमन चहाचे हरिभाऊ कुलकर्णी यांनी या मतदानाच्या निमित्तानं ही खास मोहीम राबवली आहे। खासदार अमर काळेंनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी महाविकास आघाडीच्या उमेदवार मयुरा काळे देखील उपस्थित होत्या। ऐरोली मतदारसंघाचे ठाकरे पक्षाचे आघाडीचे उमेदवार MK मडवी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलाय। देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि भाजप उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी ज्यांना जो उमेदवार आवडेल त्यांना मतदान करण्याचं आवाहन देशाचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय। आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी त्यांच्या नागपूर या गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदारांनी स्वाभिमानाने मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। निरगुडसर या त्यांच्या गावी त्यांनी मतदान केलं असून मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन त्यांनी केलंय। पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सहपरिवार मतदान केले। दक्षिण पश्चिम मतदारसंघात असलेल्या परसोडी हिंदी प्राथमिक शाळेत त्यांनी मतदान केलंय। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांनी लासुर्णे इथे मतदान केलंय। साताऱ्यातील वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांनी आपल्या कुटुंबासमवेत आज सकाळी 10 वाजता मतदानाचा हक्क बजावलाय। वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे आणि या मतदारसंघात जनता मलाच निवडून देईल असा विश्वास अरुणादेवी पिसाळ यांनी व्यक्त केलाय। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे MIMचे उमेदवार फारुख शाब्दी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सोलापूर मध्य विधानसभेत भाजप विरुद्ध MIM यांच्यात प्रमुख लढत होणार आहे। पनवेलचे भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। पनवेल महापालिकेच्या नूतन गुजराती शाळेत त्यांनी मतदान केलंय। परभणीच्या पाथरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। सोनेपेठ तालुक्यातील विटा इथे त्यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलंय। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी सपत्नी काळेची वाडी इथे मतदानाचा हक्क बजावला। त्याचबरोबर महाराष्ट्रात सशक्त सरकार देण्यासाठी मतदान करा असं आवाहन देखील त्यांनी केलंय। पालघरमधील श्वेता राऊत या 18 वर्षीय तरुणींनी आपला मतदानाचा पहिला हक्क बजावला असून पालघरच्या आर्यन हायस्कूल मतदान केंद्रावर तिनं मतदानाचा हक्क बजावला। इतर सर्व तरुणांना सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन तिनं केलंय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी आज रिसोड शहरातील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला। लोकशाही मजबूत करण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन यावेळी अनंतराव देशमुख यांनी केलंय। ऐरोली मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांनीही मतदान केलंय। मुंबईतून राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मतदानाचा हक्क बजावला तर वांद्रेमधून भाजप शहर प्रमुख आशिष शेलार यांनी मतदान केलंय।